शेतकरी मित्रो नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी आपले स्वागत करतो. आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आपल्याच ग्रुपचे सभासद कैलास रेणुसे व संदीप सर आलेले आहेत या ठिकाणी. आज आपल्या प्लॉटची पूर्ण पाहणी केली. आपल्या ग्रुपचे दुसरे सभासद आलेत. संदीप सर नमस्ते. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? संदीप नारायण रेणुसे, रेणुशवाडी. बरं, आपण आपली दोन्ही प्लॉट आता फिरून पाहिलं. एकंदरीत या प्लॉटला उन्हाळ्यामध्ये एक 2.5-2.5 महिने पाण्याचा एक थेंबी भेटला नव्हता. तरी पण आज रोजीची अवस्था पाहिल्यानंतर काय वाटते? ऊसाची वाढ एक नंबरचा ऊसाचा प्लॉट आहे. ऊसाचं पेरं, ऊसाच्या कांड्याची लांबी एक नंबर आहे. आणि विशेष म्हणजे रान एकदम स्वच्छ असून ऊसाची इतकी संख्या भयानक आहे आणि जाड इतकी जबरदस्त आहे. मग जर आपले उन्हाळ्यामध्ये जर पाणी भेटलं असतं तर एकंदरीत नियोजन कसं झालं असतं याच्यापेक्षाही? या जर ऊसाला उन्हाळ्यात पाण्याची योग्य व्यवस्था जर झाली असती, व्यवस्थापन झालं असतं तर हाच ऊस कमीत कमी एक आज 10 ते 12 कांड्याने वाढला असता आणि अजून जाडीला फरक पडला असता, पेऱ्याला फरक पडला असता. एकंदरीत आता एक 35-36 पर्यंत कांड्या गेलेत आपल्या. मोजून दाखवा 1-2 ऊसाच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 कांडे आजपर्यंत गेलेले. 36 कांडा ऊस आहे. मग अजून सरासरी आपला ऊस वाढायला सर्वसाधारण 12 ते 15 कांडे म्हणजे 45-50 कांडे ऊस जाईल आपला. 50-52 कांडे सहज ऊस कुठेपर्यंत जाणार. ओके. आज सर आला, वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.